बहुत यानी खराब इंसिडेंट है और इस इंसिडेंट की वजह से जो लोग गए हैं जिनका नुकसान हुआ विक्टिम्स का वो डेफिनेटली पूरा नहीं हो सकता भर के नहीं, लेकिन 2 लाख रुपए हर डिसीज के फैमिली को देने को कहा है और हर इंजर्ड के फैमिली को 50,000 रुपए देने का कोर्ट ने डायरेक्शन दिया है। एटीएस के जो अधिकारी जिम्मेदार थे उनके खिलाफ तो आप लोग क्या आगे की क्या करनी? नहीं, डेफिनेटली जो आपने 7-11 में देखा है, इस केस में देखा कई सारे अधिकारी जो कॉमन है, इस बारे में हमने पिटीशन भी फाइल की है। जो इतने साल हमारे सब लोगों के बर्बाद हुए हैं और उस वजह से अभी उस बारे में हम एक्शन लेंगे। कोर्ट ने ये भी कहा है कि जो एक एटीएस अधिकारी चतुर्वेदी के घर में आरडीएक्स प्लांट करते हुए देखा गया, उसके बारे में भी कोर्ट ने उसमें ऑब्जर्वेशन किया है और डिटेल इसमें जब जजमेंट आएगा तब और बात कर सकते हैं। असं आहे की या केसमध्ये मराठी सांगतो, या केसमध्ये सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट राजकीय लोकांकडून यात येत होते। त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मीडियामध्ये बातम्या येत होत्या, त्यामुळे तपास यंत्रणा मिसगाईड झाली किंवा कसे हा संशय या सगळ्या याच्यातनं निघतो। ज्यावेळी हाय प्रोफाईल केस होत असते अशा वेळी जर तपास यंत्रणेवर जर काही दबाव असला तर नक्कीच त्यांच्याकडनं मोठ्या चुका होऊ शकतात आणि जे मुख्य कल्प्रिट आहे त्यांना पुरावे नष्ट करायला आणि त्यातनं पळून जायला त्यांना संधी मिळत असते। तसंच या केसमध्ये झालेलं दिसतंय। ज्या प्रकारे 40 साक्षीदार फितूर झाले अशी बातमी सर्व ठिकाणी चालते, तर ते फितूर नाही झाले तर त्या साक्षीदारांनी अगदी होतं की त्यांना टॉर्चर करून त्यांच्याकडून कबुली जबाब घेतलेले आहे। एका साक्षीदाराने ह्युमन राईट कमिशन मध्ये सुद्धा तक्रार केली होती की त्यांच्याकडनं कबुली जबाब घेतलेला आहे। आर्मी समोर जी केस चालली त्यामध्ये सुद्धा एका आर्मीच्या अधिकाऱ्याने सांगितलं की काही मोठ्या अधिकाऱ्यांची नावं घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला गेला होता। त्यामुळे साहजिक आहे ज्यावेळेस ते सर्व साक्षीदार कोर्टात आले त्यावेळेस त्यांनी एटीएसच्या स्टेटमेंटनुसार सांगितलं नाही आणि त्यामुळे त्या सगळ्यांना रिलाय करता येत नाही असं कोर्टाने ऑब्झर्व केलं। या केसमध्ये 2016ला ज्यावेळेस एनआयची चार्जशीट आली त्यामध्येच एनआयच्या चार्जशीट मध्येच सगळं क्लिअर होतं की कशा प्रकारे मोका ओढून ताणून लावण्यात आलेला आहे, कशा प्रकारे साक्षीदारांच्या जबाबामध्ये डिस्क्रिपन्सीज आहे। एनआयने घेतलेले जबाब वेगळे, एटीएसने घेतलेले जबाब वेगळे आणि हा सगळा हे बघताना नक्कीच विक्टिमच्या फॅमिलीवर अन्याय झालेला आहे असं माझं मत आहे। अभिनव भारत संदर्भात काय नेमकं वडील केलेलं आहे कोर्टाने? अभिनव भारत बद्दल कोर्टाने असं सांगितलं की जरी अभिनव भारत नावाची संस्था ही अस्तित्वात असली, त्यात जरी काही रकमा आल्या असल्या आणि त्या रकमा जरी आरोपीने पर्सनल यूजसाठी वापरल्या असल्या तरी त्यातली कुठलीही रक्कम टेररिस्ट ऍक्टिव्हिटीसाठी वापरलेली आहे असं प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकली नाही। एटीएसच्या अधिकाऱ्यांवर देखील एक टिप्पणी केलेली पाहायला मिळते आरडीएक्स संदर्भात तपासाच्या अनुषंगाने आणि यंत्रणा यामध्ये जसं 7-11 मध्ये झालं की आरडीएक्सचे जे काही सॅम्पल्स आहे प्रॉपर सिलिंग केले गेले नाही, तसं ह्या केसमध्ये सुद्धा कोर्टाने ते ऑब्झर्व केलं की जे सॅम्पल्स आहे ते प्रॉपर प्रिझर्व केले गेलेले नाहीये। आणि जे आधीपासून आमची जी केस होती ज्या 4 लोकांसाठी आमची टीम होती, संजीव पुनालेकर, वीरेंद्र असेल, मी असेल आणि अशा 4 मधले 3 लोकांना डिस्चार्ज केलं गेलं, ज्यांच्यावर मुख्य आरोप होता राकेश धावडे, ज्याच्या बेसवर मोका लावला होता। अगदी चार्ज फ्रेमिंगच्या आधीच त्यांना या केसमधून काढण्यात आलं। त्यामुळे संपूर्ण जो एटीएसचा तपास होता हा तपास संशयास्पद होता असं कोर्टाने आज सांगितलं। पंचनाम्यासंदर्भात देखील एक टिप्पणी केली आहे न्यायमूर्तींनी, नेमकी काय टिप्पणी? कोर्टाने असं सांगितलं की जो स्पॉट जो आहे ज्या प्रकारे फॉरेन्सिक एक्सपर्टची इव्हिडन्स झाली, जो ब्लास्ट इतक्या मोठ्या क्षमतेचा होता त्याचं क्रेटर तिथे मिळालं नाही। त्यामुळे कोर्टाने सांगितलं की जी प्रॉसिक्युशन केस होती की एलएमएल फ्रीडमवर बॉम्ब प्लांट केला होता ते प्रूव्ह होऊ शकत नाही। आयदर तो बॉम्ब हँगिंग कंडिशन मध्ये असेल किंवा अन्य कुठल्या प्रकारे असेल असं कोर्टाने सांगितलं। एटीएस अधिकाऱ्यांच्या तपासावर काय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।